हॅलो अँड वेलकम दिस इज क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण डिग्री ऑफ फ्रीडम काय असतं याच्यावरती डिस्कशन करू. आपलं जे मागचं लेक्चर होतं दॅट विल बी अ लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, म्हणजे एका मॉलिक्यूलची आपण ॲव्हरेज एनर्जी बघितली होती तर ती 1/2 kBT होती. ठीक आहे, तर इथे आपल्याला आज डिस्कशन करायचं आहे की व्हॉट इज अन डिग्री ऑफ फ्रीडम. तर डिग्री ऑफ फ्रीडमसाठी जर आपण गेलो तर सगळ्यात पहिले मी सांगतो, जर तुम्हाला सांगितलं मी की एका सरळ रेषेमध्ये जायचं आहे, ठीक आहे ना, एक स्ट्रेट लाईन असेल आणि त्या सरळ रेषेमध्येच आपल्याला काय करायचं आहे, जायचं असेल. ठीक आहे, म्हणजे एका पार्टिकलला मी रेस्ट्रिक्शन देऊन दिलं, एका पर्सनला मी रेस्ट्रिक्शन देऊन दिलं, तो पर्सन काय करतो आहे, त्याला फक्त ह्या लाईनवरतीच चालायचं आहे. तर ही मे बी लाईन जर तुम्ही विचार केला, त्याला वरती पण नाही जायचं, इकडे खाली पण नाही यायचं नाही ना, मागे पुढे सरकू शकतो, तो फक्त वर आणि खाली होणार नाही. ठीक आहे, तर ह्या केसमध्ये त्याला काय करावं लागेल, फक्त ह्याच लाईनवरून जावं लागेल, बरोबर ना. म्हणजे जर मी विचार केला, रस्ता आहे आपला, नदी आहे आपली आणि नदीच्या मध्ये काहीतरी पूल बांधलेला आहे, सरळ आहे, असा एकदम स्ट्रेट पूल बांधलेला आहे. ठीक आहे ना, तर पुलावरती तो कसा जाईल बरं, इथे या पुलावरून जर त्याला जायचं असेल तर तो काय करेल, असा सरळ जाईल. ठीक आहे ना, काय जाणार आहे, सरळ जाणार आहे. याचा अर्थ तो फक्त एक्स ॲक्सिसमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे ना, पण जर साठा असेल आपला, ठीक आहे ना, लॅडर आपण म्हणतो त्याला, जर सरळ लॅडर असेल, एकदम उभी लॅडर किंवा रोप आहे, दोर बांधून ठेवला आहे आपण, ठीक आहे, असा जर दोर बांधून ठेवला असेल आणि एखाद्या पर्सनला सांगितलं, आर्मी मॅन आहे, त्याला काय करायचं, इथून चढायचं आहे वरती. ठीक आहे ना, तो कसा जाईल, वरती चढेल. तर तुम्ही याचा विचार केला तर हा आहे आपला वाय ॲक्सिस आणि इकडे जो मी पूल काढला होता तो होता एक्स ॲक्सिस. ठीक आहे ना, म्हणजे ज्या वेळेस आता पर्सनच्या जागेवरती मॉलिक्युलचा विचार करा. ठीक आहे, अ मॉलिक्यूल फ्री टू मूव इन अ स्पेस नीड 3 कोऑर्डिनेट टू स्पेसिफाय इट्स लोकेशन. ठीक आहे ना, म्हणजे जर एखाद्या ऑब्जेक्टला किंवा एखाद्या पार्टिकलला, कारण आपण गॅसबद्दल बोलतो आहे आणि गॅसमध्ये आपले असतील दॅट इज व्हॉट अ मॉलिक्युल्स असतील. ठीक आहे ना, गॅसचे मॉलिक्युल्स. तर गॅसच्या मॉलिक्युलला ह्या 3 डिमेन्शनमध्ये फिरायचं असेल तर किती कोऑर्डिनेट लागतील, हा आहे एक्स वाय और झेड, असे किती कोऑर्डिनेट लागतील, 3 कोऑर्डिनेट लागतील. बट व्हॉट एव्हर आय एम सेईंग यू अबाउट अ मॉलिक्यूल, जी आपण लॅडर रोपबद्दल बोललो आणि जी आपण पुलाबद्दल बोललो, रस्त्यावरचा जो ब्रिज आहे, नदीवरचा जो ब्रिज आहे त्याच्याबद्दल, इफ मॉलिक्यूल इज रेस्ट्रिक्टेड. ठीक आहे, जर मी मॉलिक्युलला रेस्ट्रिक्शन देऊन दिलं टू मूव अलॉंग अ स्ट्रेट लाईन, म्हणजे मी काय केलं होतं, जेव्हा पूल बांधला जातो त्यावेळेस त्याला रेस्ट्रिक्शन दिलं जातं, तुला फक्त पुढे आणि मागेच जाऊ शकतो तू. ठीक आहे, म्हणजे काय, एक रेस्ट्रिक्शन आहे. अदरवाईज जर आपल्याला दोरवर चढायचं असेल, उभा दोर बांधलेला आहे, तर त्याला फक्त एक रेस्ट्रिक्शन दिलं असतं, तो काय करतो, वर आणि खाली चढू शकतो. म्हणून काय, इफ मॉलिक्यूल जर रेस्ट्रिक्ट केलेला आहे टू मूव अलॉंग अ स्ट्रेट लाईन ओनली, एका सरळ रेषेमध्ये, इट रिक्वायर्स काय, फक्त मी तुम्हाला सांगितलं ना, उभा आहे वाय ॲक्सिस, इकडे आहे तुमचा एक्स ॲक्सिस, म्हणजे किती कोऑर्डिनेट आहेत, एक तर जर उभा असेल तर एकाच लाईनमध्ये जाईल, म्हणजे एकाच कोऑर्डिनेटमध्ये जाईल. ठीक आहे ना, कारण तो इथून पुलावरून वरती तर जाणार नाही. ठीक आहे, आणि इथून दॅट इज वाय ॲक्सिसच्या दोरावरून इकडे साईडमध्ये तर जाणार नाही, म्हणून काय होणार आहे, फक्त त्याचा एका सरळ रेषेमध्ये जाऊ शकतो. एक तर काय, दॅट इज मूव इन एकच कोऑर्डिनेट, एक तर तो एक्सकडे जाऊ शकतो, ठीक आहे, एक तर काय करू शकतो, तो वायकडे जाऊ शकतो. म्हणून याला म्हटलं होतं, जर मॉलिक्यूल रेस्ट्रिक्ट केला आहे टू मूव अलॉंग अ स्ट्रेट लाईन, इट रिक्वायर्ड 1 कोऑर्डिनेट, काय, एकच कोऑर्डिनेट आहे, टू लोकेट, म्हणजे त्याला मी ओळखू शकतो एका कोऑर्डिनेटवरून, दॅट इट हॅज अ 1 डिग्री ऑफ फ्रीडम. त्याला काय म्हटलं होतं मग, 1 डिग्री ऑफ फ्रीडम, एकच डिग्री आहे ना फ्रीडम, एक तर तो पुढे एक तर मागे सरकू शकतो ह्या लाईनवरती फक्त. ओके, म्हणून तो आहे 1 डिग्री ऑफ फ्रीडम. पण सपोज दॅट आय कन्सिडर अ मॉलिक्यूल रेस्ट्रिक्टेड इन अ मूव इन अ प्लेन. ठीक आहे ना, प्लेन म्हणजे तुमच्या मोबाईलची स्क्रीन पण काय, एक प्लेन आहे. ठीक आहे, हा जर तो प्लेन असेल तुमचा, ठीक आहे, हा जर एक प्लेन मी कन्सिडर करतो आहे, हा पूर्ण प्लेन आहे आपल्याकडे, तर एका प्लेनमध्ये किती कोऑर्डिनेट असू शकतील बरं, एका प्लेनमध्ये असतात 2 कोऑर्डिनेट, एक असतो वाय कोऑर्डिनेट, दुसरा असतो एक्स कोऑर्डिनेट. ठीक आहे ना, बरोबर. सपोज की पार्टिकल इथे आहे आता, ठीक आहे, याला कसं ओळखणार तुम्ही, कसं रेस्ट्रिक्ट करणार, कसं सांगणार की कुठे हा असा, तर वायकडून काहीतरी आला आहे, ठीक आहे, आणि हा एक्सकडून कुठेतरी आहे. ठीक आहे ना, म्हणजे एक्स काहीतरी 2 वरती आणि वाय काहीतरी 3 वरती, हा 3 आहे, हा इथे 2 आहे, म्हणजे तुम्ही याला कसं स्पेसिफाय करणार, 2,
3 म्हणजे किती ॲक्सिस आले, 2 ॲक्सिस. म्हणजे दॅट इज इफ मॉलिक्यूल इज रेस्ट्रिक्टेड टू मूव इन अ प्लेन, जर एका प्लेनमध्ये मूव करत असेल, इट रिक्वायर्ड 2 कॉर्डिनेट्स लागतील आणि याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती असेल, मग 2च असेल. बरोबर आहे, किती डिग्री ऑफ फ्रीडम 2 आहे. तसंच जर मी म्हटलं की एक फुलपाखरू आहे, ठीक आहे, एक फुलपाखरू आहे आणि एका आपल्या घराच्या रूममध्ये, ठीक आहे, घरामध्ये जर फुलपाखरू त्या घरामध्ये फिरत असेल, उडत असेल, ठीक आहे ना, तर उडणारा फुलपाखरू जर इथे असेल, ठीक आहे, तर त्याला लोकेट करण्यासाठी किती कॉर्डिनेट लागतील तुमच्याकडे, यू रिक्वायर्ड 3 कॉर्डिनेट. कुठला, एक्स वाय आणि झेड ॲक्सिस तुम्हाला लागतील. म्हणजे 3 कॉर्डिनेट्स पाहिजे ज्याला ओळखण्यासाठी, जर स्पेसमध्ये असेल तर. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, दॅट इज ए मॉलिक्यूल मूव इन अ स्पेस इट रिक्वायर्ड 3 कॉर्डिनेट्स. किती लागतील, 3 कॉर्डिनेट. म्हणजे त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती झाला, 3 झाला. बरोबर आहे. सो आपल्याकडे मग आता शेवटी एक डेफिनेशन येऊन जाते. काय डेफिनेशन, डिग्री ऑफ फ्रीडमची डेफिनेशन. सो दॅट डिग्री ऑफ फ्रीडम इज डिफाईन्ड ॲज द टोटल नंबर ऑफ, काय, टोटल नंबर ऑफ कॉर्डिनेट्स, काय, टोटल नंबर ऑफ कॉर्डिनेट्स रिक्वायर्ड टू डिस्क्राईब द पोझिशन ऑफ द सिस्टीम. म्हणजे एका स्पेसिफिक सिस्टीमची जर पोझिशन मला ओळखायची होती एक्स वायकडून, तर मी काय केलं, त्याला ॲक्सिसने डेनोट केलं, वाय आणि एक्स. तसाच मला एका लाईनवरती त्याला ओळखायचं होतं, तर एक्स काहीतरी समथिंग लिहिला मी, ठीक आहे ना. म्हणून काय की ज्या वेळेस ॲज द टोटल नंबर ऑफ कॉर्डिनेट्स रिक्वायर्ड टू डिस्क्राईब, काय, पोझिशन दाखवतोय पार्टिकलची, मॉलिक्यूलची, त्याला काय म्हटलं जातं, डिग्री ऑफ फ्रीडम म्हटलं जातं. पण डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे दॅट इज जर पुढे बोलायचं म्हटलं मी, तर डायॲटॉमिक मॉलिक्यूल एक मोनो ॲटॉमिक असतो. मोनो म्हणजे एकाच ॲटम ज्या मॉलिक्यूलमध्ये असतो तो मोनो ॲटॉमिक असतो, ठीक आहे. डायॲटॉमिकमध्ये 2 मॉलिक्यूल असतात आणि पॉलीॲटॉमिकमध्ये किती असतात, 2 किंवा 2पेक्षा जास्त मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये असतील तो पॉलीॲटॉमिक असतो, किंवा 2पेक्षा जास्त जे असतील त्याच्यामध्ये पॉलीॲटॉमिक असतो, त्याला पॉलीॲटॉमिक म्हटलं जातं. आता हा आहे आपल्याकडे डायॲटॉमिक मॉलिक्यूल. डायॲटॉमिक कुठला, ऑक्सिजन असतो, O2, कारण ऑक्सिजन आणि ऑक्सिजन 2 झाले. कार्बन डायऑक्साईड, कार्बन 2 झाले, ठीक आहे ना. दॅट इज N2, नायट्रोजन डायऑक्साईड, म्हणजे नायट्रोजन किती झाले, 2 झाले. तसाच हायड्रोजन H2O जर लिहितो तर मी हायड्रोजनचे 2 झाले, पण हायड्रोजन एकच असतो, मोनो ॲटॉमिक आहे ॲक्च्युली, ठीक आहे. बरोबर. तर ऑक्सिजन घ्या, कार्बन घ्या, हे जे काय दोघं डायॲटॉमिक मॉलिक्यूल्स आहेत. तर असा जो डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे, इट कन्सिडर ॲज अ रिजिड रोटेटर. जर त्याला मी रिजिड रोटेटर कन्सिडर केला, आता हा आहे आणि हा 2 ऑक्सिजन आहेत, ठीक आहे ना, म्हणजे हे ऑक्सिजनचं आहे. तर रिजिड रोटेटरचा जर विचार केला तर याच्यामध्ये 2 रोटेशन असतात आणि 3 काय असतात, ट्रान्सलेशन असतात. म्हणजे दॅट इज हा जो मॉलिक्यूल आहे आपला, जो डायॲटॉमिक मॉलिक्यूल असतो, दॅट विल बी, एक तर तो झेड ॲक्सिसच्या अलॉंगमध्ये फिरत राहील, बरोबर ना. सपोज की ही झेड ॲक्सिस आहे, ठीक आहे. तर हे 2 मॉलिक्यूल्स आहेत, ठीक आहे, हे 2 मॉलिक्यूल्स आहेत, डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे आपला हा. तर हा कसा होईल, हा इकडनं असा फिरत येईल, ठीक आहे ना, असा फिरेल एक गोल, ठीक आहे, झेड ॲक्सिसच्या भोवती. दुसरा असा झाला की हा जो आहे आपला तो, हा इथून बघा, ही आहे आपली वाय ॲक्सिस. कुठली आहे, वाय ॲक्सिस. आणि जर आपला हा तो मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल असेल, डायॲटॉमिक मॉलिक्यूल असेल, तर हा मॉलिक्यूल कसा फिरेल बरं, हा असा फिरेल गोल असा, ठीक आहे ना. म्हणजे किती रोटेशन आहे त्याच्यामध्ये, 2 रोटेशन आहेत. किती रोटेशन आहेत, 2 रोटेशन, ठीक आहे. म्हणजे 2 रोटेशन आहेत. आणि ट्रान्सलेशनचा जर विचार केला तर हे वाय ॲक्सिसकडे पण जाऊ शकतं ना, पूर्णच्या पूर्ण. ही जर वाय ॲक्सिस असेल इकडे, झेड असेल, तर हा पूर्ण काय करू शकतो मी, याला इथून मूव करून इकडे पाठवू शकतो, इथपर्यंत येऊ शकतो. म्हणजे तिघं साईडमध्ये डायरेक्ट मूव करू शकतात ते. कुठे, एक्सकडे जाऊ शकतो, वायकडे जाऊ शकतो आणि झेडकडे पण जाऊ शकतो. म्हणजे किती ट्रान्सलेशन आहेत, 3 ट्रान्सलेशन आहेत आणि 2 काय आहेत, रोटेशन आहेत. तर सगळ्यांना माहिती आहे ट्रान्सलेशनसाठी कायनेटिक एनर्जी कशी असते, 1/2 mv², ठीक आहे ना. कायनेटिकसाठी काय असते, दॅट इज ट्रान्सलेशनसाठी कायनेटिक एनर्जी काय असते, 1/2 mv². पण रोटेशनसाठी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म काय बरं, कायनेटिक एनर्जीचा रोटेशनलसाठी फॉर्म काय आपला, मोमेंट ऑफ इनर्शिया झालेला आहे, ठीक आहे, आठवतो. दॅट इज, तर जर रोटेशनसाठी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म घेतला, म्हणजे रोटेशनल एनर्जी आपण त्याला म्हटलं, तर ती असते आपली 1/2 I⍵². कारण हा आहे अँग्युलर, ठीक आहे ना, काय अँग्युलर. आणि हा आपला
दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शियाचा आपला हा आय जर आपण कन्सिडर केला, सो मोमेंट ऑफ इनर्शिया 1/2 इंटू आय ओमेगा स्क्वेअर. हे काय आपल्यासाठी रोटेशनसाठी आहे. पण रोटेशन किती आहे, वाय आणि झेडमध्ये रोटेट करतो आहे. कुठे करतो आहे, वाय आणि झेडमध्ये रोटेट करतो आहे. सो हेअर दॅट जर आपण कन्सिडर केलं की ओमेगा वाय आणि ओमेगा झेड काय असतो, हा अँग्युलर वेलॉसिटी असतो एका मॉलिक्युलचे, म्हणजे जे मॉलिक्युलचा आहे डायॲटॉमिक मॉलिक्युल त्याचा, बरोबर. अजून एक असते व्हायब्रेशनल एनर्जी असते. व्हायब्रेशन सांगतो. व्हायब्रेशन म्हणजे फक्त जागेवर जे व्हायब्रेट करतो, आपला जसा मोबाईल फोन व्हायब्रेट होतो तसा व्हायब्रेट होतो हा. म्हणजे ही एक इनिशियल पोझिशन आहे. म्हणजे सपोज ही इनिशियल पोझिशन आहे, इथे मॉलिक्यूल आहे आपला, ठीक आहे. हा मॉलिक्यूल एक तर इथे व्हायब्रेट करेल, वरती जाईल, एक तर खाली येईल, बरोबर ना. म्हणजे व्हायब्रेशनसाठी फक्त वर आणि खाली होऊ शकतो, ठीक आहे. रोटेशनमध्ये तसंच होतं. जर हा रोटेट व्हायला लागला ना असा आणि असा, तुम्ही जर विचार केला तर हा खाली येतो आहे असा, आणि हे काय चाललं आहे, वरती चाललं आहे. म्हणजे यांच्यामध्ये पण काय होतं, खाली आणि वर होण्याचा सेम प्रोसेस व्हायब्रेशनसारखं याच्यामध्ये दिसतं. चला सोडा त्याला बघा. हा आहे आपला अँग्युलर वेलॉसिटी आणि हा आहे आपला दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड आय वाय, बरोबर. वायसाठी आणि झेडसाठी, ठीक आहे. वाय आणि हा झाला झेड, हा वाय, झेड अँड वाय, ठीक आहे. तर मग बघा की टोटल एनर्जी माहिती आता आपल्याला, बरोबर ना, की ह्याच्यामध्ये आता एक आहे दॅट इज रोटेशनल एनर्जी, दुसरी आहे ट्रान्सलेशन, ठीक आहे. रोटेशनल अँड ट्रान्सलेशन. मग सपोज की जी आपली टोटल एनर्जी असते ती काय, ट्रान्सलेशन एनर्जी प्लस रोटेशनल एनर्जी. मग आपल्याला ट्रान्सलेशन अँड रोटेशनल माहिती पाहिजे की एनर्जी नेमकी किती आहे, ठीक आहे ना. की मॉलिक्यूलकडे 2 रोटेशन आहेत आणि काय 3 डिग्री ऑफ फ्रीडम, म्हणजे 2 रोटेशनसाठी डिग्री ऑफ फ्रीडम आहेत आणि 3 काय ट्रान्सलेशन डिग्री ऑफ फ्रीडम आहेत. म्हणजे 2 रोटेशन अँड 3 ट्रान्सलेशन डिग्री ऑफ फ्रीडम आहेत. तर मग बघा की ह्याच्यामध्ये ट्रान्सलेशन किती आहे, 3 आहे ना. म्हणजे 1/2 mv कुठे एक्स ॲक्सिसकडे असेल एक, बरोबर. दुसरा असेल 1/2 mv वाय स्क्वेअर, म्हणजे वाय ॲक्सिसकडे असेल. तिसरा असेल 1/2 m दॅट विल बी झेड ॲक्सिसकडे असेल, बरोबर. म्हणजे कायनेटिक एनर्जी म्हणजे एनर्जी, ट्रान्सलेशन एनर्जी ॲट ट्रान्सलेशनल एनर्जी काय असेल, 3 ॲक्सिसकडे एवढी असेल आपल्याकडे. 1/2 vx प्लस 1/2 vz vy अँड vzकडे असेल, ठीक आहे ना, स्क्वेअर दोघांमध्ये. पण रोटेशनच्या किती आहेत, 2 आहेत, ठीक आहे. 2 रोटेशन म्हणजे दॅट इज वाय आणि झेडकडचे, ठीक आहे. दॅट इज विल बी मोमेंट ऑफ इनर्शिया, कारण रोटेशनमध्ये काय असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द होल बॉडी, ठीक आहे. मग बघा 1/2 iy डब्ल्यू वाय स्क्वेअर प्लस 1/2 iz डब्ल्यू वाय स्क्वेअर. तर हे तर झाली टोटल एनर्जी. पण आपण याच्यामध्ये लक्षात घेतलं का तुम्हाला की ह्याच्यामध्ये सहसा हा जो मॉलिक्यूल आहे डायॲटॉमिक मॉलिक्यूल हे व्हायब्रेशन करत नाही, म्हणून याच्यामध्ये जी एनर्जी आली ती फक्त रोटेशन आणि ट्रान्सलेशन आली, ठीक आहे. सहसा जे डायॲटॉमिक असतात ते, काही डायॲटॉमिक मॉलिक्यूल असे असतात ते व्हायब्रेट करत नाही. पण त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे की जो कार्बन डायऑक्साईड आहे, हे सम जे आहेत मॉलिक्युल्स, म्हणजे दॅट विल बी कार्बन डायऑक्साईड हा असा एक एक्सेप्शन आहे आपल्याकडे की तो काय करतो, दॅट इज मॉडरेट टेम्परेचर, म्हणजे खूप थोडंसं जरी टेम्परेचर त्याला दिलं, उष्मा जरी असली तर ते दॅट हॅव अ मॉडरेट, म्हणजे मोड ऑफ व्हायब्रेशन त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं. मोड ऑफ व्हायब्रेशन देत असेल तर एक तर होता आपला ट्रान्सलेशन, रोटेशन अँड दुसरा होता व्हायब्रेशन. व्हायब्रेशन सांगतो, जर हा मॉलिक्यूल आहे आपला, तर हा मॉलिक्यूल काय करणार आहे, व्हायब्रेट करेल इथून आणि खाली. तर ह्या इथून इथपर्यंतचं डिस्टन्स सपोज की मी वाय घेतलं, तुमच्या पुस्तकामध्ये आर लिहिलेलं आहे, ठीक आहे. ही आहे इनिशियल पोझिशन, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी. तर इथून हा इकडे व्हायब्रेट करेल, इथून हा इकडे व्हायब्रेट करेल, बरोबर ना. म्हणजे व्हायब्रेशन, मॉलिक्यूल व्हायब्रेट करतो ह्या जागेवरती इथे, बरोबर. इनिशियली येऊन असा व्हायब्रेट करतो इथे, ठीक आहे. जर हा व्हायब्रेशन दाखवत असेल तर त्यावेळेस आपल्याकडे जी व्हायब्रेशनल एनर्जी येते दॅट विल बी दॅट इज 1/2 mv, म्हणजे ॲक्च्युली बघायला घेतलं तर 1/2 m दॅट विल बी यू इनिशियल वेलॉसिटी v स्क्वेअर असतो, तो चेंज इन डिस्टन्स मी घेतलेलं आहे. हे चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाईमच आहे आपला हा, म्हणजे हा वेलॉसिटीज आहे आपली इनिशियल, आणि दुसरा आहे 1/2 ky स्क्वेअर, ठीक आहे. सो दिस इज व्हॉट अवर डिस्टन्स, म्हणजे तो आर लिहा किंवा वाय लिहा, ठीक आहे. तर ही आहे व्हायब्रेशनल एनर्जी याच्यामध्ये. जशी आपण टोटल एनर्जी काढली, जशी आपण रोटेशनल एनर्जी काढली, तशी ही आहे आपली व्हायब्रेशनल एनर्जी. हिला पण लक्षात ठेवा, ठीक आहे. याच्यामध्ये के हा फोर्स कॉन्स्टंट असतो ऑसिलेटरसाठी, आणि वाय हा व्हायब्रेशनल कोऑर्डिनेट आहे, म्हणजे इथून एवढं जे डिस्टन्स तुम्हाला दिसतं आहे हे बेसिक डिस्टन्स, ठीक आहे.
तर अजून एक माहिती आहे आपल्याला की आपला जो 1/2 KBT होता, आपण मागच्या डेरिवेशनमध्ये म्हणजे लॉ ऑफ इक्वी पार्टिशनमध्ये घेतलं याला, की मॉलिक्यूल जो आहे एनर्जी हा एक आहे अलोन जो आहे एक्स वाय आणि झेडसाठी आहे, बरोबर ना. इट इज मॉलिक्युलर एनर्जी आहे एवढी 1/2 KBT एका मॉलिक्यूलसाठी. एक्स ॲक्सिसकडे असेल जेव्हा, वायकडे असेल तेव्हा, और झेडकडे असेल त्यावेळेस. ठीक आहे, तर एका मॉलिक्यूलची एनर्जी 1/2 KBT असते. आता 1/2 KBT जर झाली तर जर आपण ॲव्हरेज काढला किंवा मीन काढली, कारण एकच मॉलिक्यूल थोडी ना चालला आहे एक्सकडे, काय एकच मॉलिक्यूल थोडी रोटेशन दाखवतो आहे, एकच मॉलिक्यूल थोडी ट्रान्सलेशन दाखवतो आहे, एकच मॉलिक्यूल थोडी ना व्हायब्रेशन दाखवतो आहे. कारण सगळे मॉलिक्यूल्स जर व्हायब्रेशन दाखवत असतील, सगळे मॉलिक्यूल जर ट्रान्सलेशन दाखवत असतील, सगळे मॉलिक्यूल जर रोटेशन दाखवत असतील, तर सगळ्यांसाठी एनर्जी तर सेम होऊन जाईल 1/2 KBT एका मॉलिक्यूलसाठी. पण डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे? 2 3 2 ना, बरोबर. म्हणजे रोटेशनसाठी ट्रान्सलेशनसाठी 3 डिग्री ऑफ फ्रीडम होता, तर त्याचा जो मीन ट्रान्सलेशन एनर्जी असेल मॉलिक्यूलची ती किती होऊन जाईल? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी किती होऊन जाईल? थ्राईस इंटू 1/2 KBT. रोटेशनसाठी 2 होता म्हणजे 1/2 KBT आणि दॅट इज व्हायब्रेशनसाठी काय होता? 2 होता म्हणजे 1/2 KBT. आपल्याकडे 2 इंटू 1/2 KBT हे काय असेल? आपल्याकडे एनर्जी येऊन जातील. दिस इज व्हॉट डायॲटॉमिक मॉलिक्यूल होता. बाकीचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिक हिट्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.